नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता शुद्धीवरती आलेली असते आणि भूमी शुद्धीवरती आल्यानंतर ती बघते तर ती हॉस्पिटलमध्ये असते आणि तिच्यावरती अगदी योग्य ती ट्रीटमेंट सुरू असते. त्यानंतर भूमी डॉक्टरांना विचारते की मी इथे कशी काय आले. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला इथे हे घेऊन आलेले आहेत. आणि आता भूमी बघते तर तिथे कुणी देव अवतार बसले की काय, वासुदेव बसलेत की काय, असं भूमीला वाटतं. तेव्हा भूमी म्हणते, पण तुम्ही मला कसं काय काढलत? बाहेरून तर लॉक होतं ना, मी तर आतमध्ये होते. तेव्हा इथे आता जेव्हा त्या ठिकाणी ते दादा आलेले असतात तेव्हा ते बघतात तर बाहेरून लॉक असतं, पण आतमध्ये भूमीने एक कापड पेटवलेलं असतं आणि ती आग बाहेर दिसत असते. तेव्हा आता कुणी आहे का आतमध्ये, दरवाजा उघडा, असं सुद्धा ते म्हणतात, पण कुणीही आतमधून आवाज देत नाही, कारण तेव्हा भूमीला चक्कर आलेली असते. तेव्हा तिथे एक कटर मशीन असते आणि कनेक्शन वगैरे बाहेरच असतं. तेव्हा इथे दादा आता ती कटर मशीन बाहेर घेतात, कनेक्शन जॉईंट करून आता ती चालू करून बाहेरची जी कडी असते ती आता कटर मशीननी तोडली जाते आणि ती कडी तुटल्यानंतर तो दरवाजा उघडून त्यांनी भूमीला आता योग्य वेळी हॉस्पिटलला सुद्धा आणलेले असते. तेव्हा इथे अशा पद्धतीने दादांनी भूमीचा जीवसुद्धा वाचवलेला असतो आणि तिला योग्य वेळी त्या गुंडांच्या तावडीतून सुद्धा सोडवलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये आणून तिच्यावरती योग्य ती ट्रीटमेंट झालेली असते. त्यानंतर इथे भूमी म्हणते, पण डॉक्टर आता मला जावं लागेल, माझं महत्त्वाचं काम आहे. डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, अजून तुम्ही पूर्णपणे रिकवर झालेला नाही आहात. तुमच्याकडे बघून असं वाटते की तुम्ही पूर्ण एक दिवस कोल्ड स्टोअरमध्ये होता आणि तुम्हाला सांगतो, कोल्ड स्टोअरमध्ये राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तिथे माणूस 1 ताससुद्धा राहू शकत नाही, पण तुमची विल पॉवर खूपच जास्त स्ट्रॉंग आहे आणि म्हणून तुम्ही तिथे राहिलात. तेव्हा इथे भूमी आपल्या मनामध्ये म्हणत असते की माझी विल पॉवर नाही, तर आकाशवरचं माझं प्रेम आणि माझ्यावरचं आकाशचं प्रेम यांनीच मला एवढी ताकद दिली आणि त्यामुळे मी जिवंत राहू शकले. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते की दादा, खरंच थँक्यू. म्हणजे आज गोपाळ काळा आहे आणि जणू काही माझ्या मदतीला श्रीकृष्णच धावून आले की काय, असं मला वाटतंय. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की मी निमित्त मात्र, ते सगळं त्यानेच घडवून आणलेलं आहे. तुमच्या मदतीला मला त्यानेच पाठवलेलं आहे. तर इथे देव तुमच्याबरोबर आहे, तुमचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही, असं सुद्धा दादा म्हणतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण आता माझं जाणं गरजेचं आहे. डॉक्टर म्हणत असतात, हे बघा, आता तुम्हाला आराम करणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही इथून गेलात तर तुम्हाला खूप जास्त त्रास होऊ शकतो. तेव्हा भूमी म्हणते, का डॉक्टर, मला काही झालं आहे का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्हाला काही झालेलं नाही आहे, पण तुम्ही थंड वातावरणामध्ये एवढा वेळ होता तिथे, त्याने तुम्हाला त्रास तर झालाच आहे ना. तुमची बॉडी पूर्णपणे आता आतून ही थंड झालेली आहे, वीक झालेली आहे. त्याच्यामुळे तुमचे हाताचे पायाचे मुवमेंट्स हे व्यवस्थित होणार नाही आहेत. तुम्हाला रिकवर व्हायला थोडा वेळ जाईल. तेव्हा तुम्ही थोडा वेळ इथेच आता आराम करा, तुमची ट्रीटमेंट चालू आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही डॉक्टर, माझं घरी जाणं आता जास्त गरजेचं आहे, प्लीज मला आता जाऊ द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही अशा अवस्थेमध्ये जाणं मला तरी योग्य वाटत नाही, पण तुम्ही एक काम करता का, तुमच्या एखाद्या रिलेटिव्हचा मला नंबर देता का, मी फोन करतो. तेव्हा भूमी म्हणते, बरं ठीक आहे डॉक्टर, तुम्ही मला तुमचा फोन देता का, मी माझ्या नवऱ्याला फोन करते. तेव्हा इथे डॉक्टर लगेच फोन देतात. भूमी आता आकाशला फोन करत असते, पण आकाशचा फोन बिझी येत असतो, कारण तो इकडे तिकडे त्याच्या मित्रांना, पोलिसांना सतत फोन लावून भूमीची चौकशी करत असतो. आणि इथे आता जेव्हा आकाश फोनवरती बोलत असतो तेव्हा भूमीला आता फोन बिझी जातो. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, अरे तू तरी फोन उचल. तेव्हा इथे आता आकाश बघतो तर सारखा सारखा अननोन नंबरवरून फोन येत असतो. तेव्हा तो आता आपल्या मित्राचा फोन ठेवून भूमीचा फोन उचलायला जाणार, तेवढ्यातच आकाशचा फोन हा स्विच ऑफ झालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, या फोनला सुद्धा आता स्विच ऑफ व्हायचं होतं, काल रात्री मी चार्जसुद्धा केलेला नाही आहे. आणि आकाश म्हणतो की हा अननोन नंबर कुणाचा असेल, माझ्या भूमीने तर कॉल केला नसेल ना, असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो. भूमी इथे आता वारंवार फोन करत असते, पण आता आकाशचा फोन स्विच ऑफ लागत असतो. तेव्हा भूमी म्हणते, आता काय करू मी, दुसरं कुणाला फोन करू का? नाही, नको नको, रागिनी आत्या आता घरामध्येच असतील आणि जर त्यांना कळलं की मी कोल्ड स्टोअरमधून पळाले तर मग त्या मला परिपूर्ण शोधण्याचा प्रयत्न करतील आणि कदाचित मी त्यांना सापडले तर पुन्हा माझ्यावरती हल्ला होऊ शकतो. तेव्हा आता घरी कुणाला काही सांगायला नको, नाहीतर रागिनी आत्यांपर्यंत ती माहिती लगेचच पोहोचेल. हे सगळं आता तिथे बसलेल्या दादांना सुद्धा कळत असतं की भूमीच्या मनात नेमकं काय चाललंय.
तर इथे आता रागिणीचा पुढचा प्लॅन काय आहे, तिने भूमीला कुठे लपवून ठेवले हे रघु काकांना जाणून घ्यायचं असतं. आणि त्यामुळे इथे आता रघु काका घराची साफसफाई करत असताना ते आता रागिणीच्या रूमच्या बाहेर येतात. तेवढ्यातच अभिचा फोन आलेला असतो. अभि म्हणत असतो, अगं आई, इथून कोल्ड स्टोअरमधून ती भूमी खरंच पळून गेले. तिला इथून कुणी बाहेर काढले काय माहिती, पण ती इथे नाही आहे. कुठे गेले काय माहिती. तेव्हा रागिनी म्हणत असते, अरे अशी कशी कुठे गेली ती, तिला कुणी बरं बाहेर काढली असेल. तिथे आपल्यापैकी तर अजून कुणी गेलंसुद्धा नव्हतं. तिथे आकाशसुद्धा गेलेला नाही आहे. मग भूमीचा जीव वाचवला कुणी आणि तिला तिथून बाहेर तरी कुणी काढलं. तेव्हा अभि म्हणत असतो, काय माहिती आई, आम्ही येण्याच्या आधी कडी बाहेरून तुटली होती आणि भूमी तिथून निघून गेली होती. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, मला असं वाटते की भूमी तिथेच कुठेतरी आजूबाजूला असेल. तू एक काम कर अभि, सगळ्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक कर, कारण कोल्ड स्टोअरमध्ये भूमी होती, त्याच्यामुळे तिची अवस्था बिकट झाली असेल. तिला डॉक्टरांकडेच घेऊन गेले असतील, त्याशिवाय तिला बरं वाटणार नाही. तेव्हा तू आता प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा, जवळपास जेवढे असतील तेवढे, आणि त्या ठिकाणी बघ भूमी कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे का. तेव्हा अभि म्हणतो, ठीक आहे आई, मी लगेच जाऊन बघतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अभि, अरे फक्त सांग काप्यासारखा मान हलवू नकोस. अरे हे सगळं तुला सुचायला हवं होतं ना. जेव्हा मी सगळं तुला सांगेन तेव्हा आपला हो हो करत राहतोस. हे बघ अभि, जर भूमीने आकाशला फोन केला आणि त्याला जर सगळं सांगितलं ना, तर आपलं काही खरं नाही आहे. ही एक गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा अभि म्हणतो, हो आई, मलासुद्धा हे माहिती आहे. जर आकाशला हे सगळं कळलं ना, तर तो आपल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकेल. आणि तुला तर माहिती आहे तो भूमीसाठी काही करू शकतो. मला तर खूप जास्त भीती वाटते. रागिनी म्हणते, आताच्या आता आधी सगळे हॉस्पिटल चेक कर आणि त्या भूमीचा काटा काढायचा म्हणजे काढायचा. तेव्हा रागिनी म्हणते, ही भूमी पण ना, ती कशी जन्माला आली आहे काय माहिती. एवढी तिच्यावरती आम्ही हल्ले करतोय, एवढं तिच्यावरती संकट येत आहेत, तरीसुद्धा ती त्यातून सुद्धा वाचतच चालली आहे. तेव्हा इथे आता रघु काकाने सगळं काही ऐकलेलं असतं. रघु काका म्हणतात की बरं झालं रागिनी मॅडमच्या तावडीतून मालकीनबाई माझ्या सुटल्या. पण मालकीनबाई आता कुठे गेल्या असतील, कारण अभिजित दादांना आता शोधायला सांगितले मालकीनबाईंना सगळ्या हॉस्पिटलमध्ये. तिथे जर त्या सापडल्या तर हे सगळं मला आकाश बाबांना लवकरात लवकर सांगायला हवं आहे. मगाशी तर फोन केला होता, पण त्यांचा फोन बंद येत होता असं सुद्धा ते म्हणतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आता मला जावं लागेल, आता थांबून जमणार नाही, माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की ताई, अजून तुला पूर्ण बरं वाटत नाही आहे, तू आत्ता नको जाऊस. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही दादा, डॉक्टरांनी आता माझ्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे. मला खरंच पहिल्यापेक्षा खूप जास्त बरं वाटतं आहे आणि आता मला खूप मोठी लढाई लढायची आहे. म्हणजे आपण दुसऱ्या माणसांजवळ तर लढू शकतो, पण स्वतःच्याच माणसांशी कसं काय लढायचं हा प्रश्न मला पडलेला आहे. तेव्हा इथे आता पुन्हा जय पराजय सुरू होणार. रणांगण कुणाला चुकलेलं आहे का. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने रणांगण हे सुरूच असतं. तेव्हा इथे भूमीला आठवतं कशा पद्धतीने तांडेलने सांगितलेलं असतं की बॉम्ब ब्लास्टच्या मागे रागिनी पटवर्धन यांचा हात आहे. तर इथे कोल्ड स्टोअरमध्ये स्वतः रागिनीच भूमीला सोडायला आलेली असते. तिथे तिला बंदिस्त करून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण दादा, आपण बाहेरच्या माणसांशी कितीही लढू शकतो, पण स्वतःच्या माणसांशी कसं काय आपण लढणार. तेव्हा दादा म्हणत असतात, कधी कधी लढावं लागतं. हे रणांगण आहे, याच्यामध्ये जर समोरच्या माणसाला आपलेपणा जर जाणवत नसेल, त्याला आपलेपणा जर भासत नसेल, तर आपणच तो आपलेपणा त्यांना का द्यायचा. आणि ही अशी माणसं जर आपल्या जीवावरती उठत असतील, आपल्या जवळच्या माणसाच्या जीवावरती उठत असतील, त्यांना जर आपल्या माणसाची काळजी नसेल, तर फक्त आणि फक्त आपण त्यांना आपले शत्रूच मानायचे आणि त्या रणांगणामध्ये आपण एकमेकांबरोबर लढतोय अशा रीतीनेच त्यांच्याकडे बघायचे. तेव्हा इथे भूमीला आठवतं आकाश तिला म्हणालेलं असतो की भूमी, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस. माझ्या आयुष्यामध्ये तू माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहेस. तुला जर काय झालं ना, तर तुझ्या आधी मी स्वतः मरून जाईन, इथपर्यंत तो बोललेला असतो. तेव्हा इथे दादा म्हणत असतात की ताई, अगं आपलेपणाच हा खूपच जास्त कधी कधी आपल्याला नडत असतो. आपण ज्यांना आपलं समजत असतो, पण खऱ्या अर्थाने ती आपली माणसं असतात का. तर इथे दादा म्हणत असतात की ज्या वेळेला आपलेपणा हा समोरच्या माणसाकडून आपल्याला दिसत नाही, तेव्हा तो आपण सुद्धा आपल्याकडे ठेवायचा नसतो. तेव्हा आपण सुद्धा त्यांना हरवायचं असतं आणि तू हरवणार आहेस, कारण तू खऱ्याच्या बाजूने आहेस आणि खरेपणाकडे नेहमी देव असतो आणि त्याच्यामुळे तुझ्याकडे देव अवतार आहे. तुला नेहमी कुणी ना कुणीतरी स्वतः देव मदत करायला येईल वेगवेगळ्या रूपामध्ये, कधी श्रीकृष्ण बनून, कधी
साधा माणूस बनून, कधी राम बनून तर कधी रघु बनून तुझी देव सतत मदत करत येईल. या रणांगणामध्ये तू एकटी नाही आहेस, असं दादा म्हणतात आणि बासरी वाजवत तिथून निघून जातात. तेव्हा त्यांनी भूमीला एक नवी उमेद दिलेली असते, आशा दिलेली असते. तर इथे अभि आणि ती गुंड माणसं भूमीला आता सगळीकडे शोधत असतात, पण भूमी कुठेही सापडत नाही. आणि तेवढ्यातच भूमी तिकडून लांबून येताना आता दिसत असते. त्यानंतर अभि म्हणत असतो की चला आता आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊया त्या भूमीला शोधायला. तेव्हा आता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जात असताना गाडीमध्ये बसल्यानंतर एका गुंड माणसाला आरशामध्ये भूमी दिसते आणि तो गाडीतून धडकन खाली उतरतो आणि म्हणतो, ते बघा अभिदादा, ती बघा भूमी. तेव्हा इथे आता भूमीला बघितल्यानंतर तिचं सुद्धा लक्ष त्या गुंड माणसांकडे जातं आणि भूमी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून आता पळ काढते. कारण तिला माहिती असतं ही नालायक माणसं आता पुन्हा माझ्या मागे येतील आणि मला मारण्याचा प्रयत्न करतील, पण त्याआधी मला इथून पळ काढला पाहिजे. आणि ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि रागिणीचं सगळं सत्य आकाशला सांगण्यासाठी ती आता धावत पळत तिथून निघून जाते. तर इथे आकाशच्या मित्राचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो की आकाश, तू मला भूमी बहिणीचा जो फोटो दाखवला होतास ना, तो फोटो मी एका चहाच्या टपरीवाल्याला दाखवला आणि त्याने सांगितलं की भूमीताई तिथून गेलेली आहे. तेव्हा आपल्याला आता त्या ठिकाणी जाऊन आता शोधावं लागेल. भूमी बहिणी तिथेच कुठेतरी आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे, तू जिथे कुठे आहेस ना, तू तिथेच थांब, मी लगेचच येतोय. तर इथे रघु काका आता भूमीला शोधायला बाहेर पडलेले असतात. ते म्हणतात की मला काही करून मालकीनबाईंना शोधून काढावं लागेल आणि त्यांना मला सांगायचं आहे. या सगळ्याच्या मागचा सूत्रधार फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहे, रागिनी पटवर्धन. तेव्हा इथे भूमी आता स्वतःचा जीव त्या गुंडांच्या तावडीतून वाचवत असते. ती आता धावत पळत येत असते. ते गुंड लोक तिचा पाठलाग करत असतात. ते सुद्धा खूप जोराने धावत असतात, जेणेकरून ते लवकरात लवकर भूमीला पकडतील आणि तिला मारून टाकतील. या हेतूने आता ते भूमीचा पाठलाग करत असतात. पण भूमी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खूपच जास्त जोरात पळत असते. रघु काका सगळ्या माणसांना आता इथे भूमीचा फोटो दाखवत असतात आणि विचारत असतात की माझ्या मालकीनबाईंना बघितलं का? सगळेजण नाही असंच म्हणत असतात. तर इथे भूमी जेव्हा आता धावत पळत जात असते आणि ते गुंड लोक तिचा पाठलाग करत असतात, तेव्हा समोरून एक खूप मोठा टेम्पो येत असतो. तर त्या टेम्पोकडे आता भूमीचं लक्ष नसतं, कारण भूमी आता मागे पुढे बघतच धावत असते. कारण ती माणसं तिच्या मागोमाग धावत असतात. तेव्हा तिचं लक्ष फक्त एकच असतं की काही करून यांच्या तावडीतून फक्त आपल्याला निसटायचं आहे आणि एवढाच तिचा हेतू आता असतो. तिला आता स्वतःचा जीव वाचवायचा असतो आणि समोरून एवढा मोठा टेम्पो येतोय, त्याच्याकडे सुद्धा भूमीचं लक्ष नसतं. भूमी आता मागे पुढे बघत धावत असते आणि बरोबर त्या टेम्पोच्या पुढे येणार आणि तो टेम्पो तिला धडकणार. तेवढ्यातच रघु काका मागून अगदी देवासारखे येतात, भूमीला धक्का मारतात. पण आता टेम्पोचा धक्का हा रघु काकांना लागलेला असतो. तो टेम्पो रघु काकांना उडवून आता साईडने निघून जातो. तेव्हा इथे रघु काकांचा जीव आता खूपच जास्त संकटात सापडलेला असतो. तेव्हा भूमी आता दगडावरती पडलेली असते. तिच्या डोक्याला सुद्धा तो दगड आता जोरात लागलेला असतो आणि त्यामुळे डोक्यातून आता रक्त यायला सुरुवात होते. तेव्हा इथे भूमीला आता रक्त येत असताना सुद्धा ती आता डोळे उघडून बघते. गुंड लोक पळून गेलेले असतात. ते पळून गेल्यानंतर भूमी आता उठते. तिला पूर्णपणे तीरभिरी आलेली असते, कारण तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो. पण ती समोर बघते तर काय, तिथे रघु काका पडलेले असतात. रघु काकांना बघितल्यानंतर भूमी खूपच जास्त घाबरते, कारण रघु काकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इथे भूमीचा जीव वाचवलेला असतो आणि त्याची जाणीव आता भूमीला तर असतेच. तेव्हा आता रघु काकांना बघितल्यानंतर ती आता भूमी त्यांच्याकडे धावत पळत येते. तिला आता रघु काकांची अवस्था बघवत नाही. त्यांना जबरदस्त मार लागलेला असतो, खूप जास्त रक्त गेलेलं असतं. भूमी येते, रघु काकांचं डोकं आपल्या मांडीवरती घेते आणि म्हणते, रघु काका काय झालं तुम्हाला? रघु काका, का केलं तुम्ही असं? तेव्हा इथे आता रघु काकांना भूमी आवाज देत असते, पण रघु काकांच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर येत नसतो, कारण ते आता खाली कोसळलेले असतात. त्यांना जबरदस्त असा मार लागलेला असतो. तेव्हा भूमीला आठवतं इथे दादा म्हणालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः तुझ्या मदतीला येईल, एक साधा माणूस म्हणून, राम म्हणून, श्रीकृष्ण म्हणून किंवा रघु म्हणून. आणि अशा रीतीने रघु काका स्वतः येऊन इथे भूमीचा जीव वाचवतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून.
तर इथे पुढील भागामध्ये आपण बघूया. आता रघु काकांनी डोळे उघडलेले असतात. ते म्हणतात की मालकीनबाई, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, बॉम्ब ब्लास्टच्या मागे. तेव्हा भूमी म्हणते, मला माहिती आहे रघु काका, रागिनी आत्यांचा हात आहे. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आकाशबाबांच्या आईवडिलांच्या अपघाताच्या मागे सुद्धा रागिनी पटवर्धन यांचाच हात आहे. तर इथे आता आकाश येतो. रघु काकांची अवस्था त्याला बघवत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे.